नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू। तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही राघवला सोडवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एका सिस्टरचं वेश घेऊन आलेली असते। आता तिथे एक पोलीस पण असतो आणि तो पोलीस आता राघववरती बारीक नजर ठेवून असतो। तेव्हा आता सिंधू त्या पोलिसाला म्हणते की यांच्या काही टेस्ट करायच्या आहे, तेव्हा आता मी यांना बाजूच्या रूममध्ये घेऊन जाते। आता सिंधू आणि राघवचा इथे प्लॅन असतो की त्या पोलिसला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करायचं आणि इथून पलायन करायचं। त्यामुळे सिंधू आता वाट पाहत असते। ती आता तिकडे सिस्टर असल्यामुळे डॉक्टरला तिच्यावर संशय येत नाही। ती आतमध्ये जाते आणि 2 ज्यूसचे ग्लास भरून आणते आणि म्हणते की तुम्हाला जाण्याच्या अगोदर हे ज्यूस प्यावं लागेल। आणि ती राघवला 1 ग्लास देते आणि 1 ग्लास पोलिसांना देते। आता त्या पोलिसाच्या ग्लासमध्ये त्या ज्यूसमध्ये तिने गुंगीचं औषध मिसळलेलं असतं। तेव्हा आता ते पोलिसांना सिंधूने फोर्स केल्यावर ते ज्यूस पितात आणि ज्यूस पिल्याबरोबर त्यांना आता गुंगी यायला लागते आणि मग ते खालीच पडतात। तेव्हा आता सिंधू आणि राघव हे दोघं एकमेकांकडे पाहून हसतात, कारण त्यांचाच प्लॅन असतो आणि तो आता थोडाफार प्रमाणात सक्सेस झालेला असतो। म्हणून आता सिंधू त्या खात्री करून घेते की नक्की हा बेशुद्ध पडलाय ना, आणि मग खात्री झाल्यावरती ती राघवला म्हणते की आता पलायन करायचे, आपल्याला लवकर तयारीला लाग असं म्हणून ती आता व्हीलचेअरवर राघवला बसवते, नाकाला मास्क लावते आणि तिने स्वतःसुद्धा मास्क लावलेला असतो की जेणेकरून इथे कोणी ओळखीचं जरी आलं तरी आम्हाला ओळखू शकणार नाही असं त्याने प्लॅन केलेला असतो आणि त्याप्रमाणे ते बाहेर जातात। आता बाहेर जात असताना समोर नेमकं श्रीकांत आतमध्ये येत असतो। श्रीकांतला पाहून सिंधू खूप दबकते आणि घाबरते। तेव्हा ती शांतच उभी राहते आणि राघवच्या अंगावर पटकन चादर टाकून देते, जेणेकरून कोणालाही कळता कामा नये की पेशंट बाहेर चाललंय, आणि ती सुद्धा तोंड फिरवून घेते। आता लगेच श्रीकांत नेमकं त्यांच्या व्हीलचेअरच्या बाजूने जातो आणि त्याचं फोनवर बोलणं चालू असतं। तो असा पुढे पुढे जात असतो आणि थोड्या वेळाने त्याला संशय येतो, म्हणून तो पुन्हा मागे वळून पाहतो तर सिंधूने त्याच्याकडे पाठ केलेली असते आणि सिंधूसुद्धा खूपच घाबरलेली असते की आता श्रीकांत मागे आला तर। आणि त्याच झटापटीमध्ये सिंधू खूप घाई करतच राघवला आता व्हीलचेअर पटापट सरकून बाहेर घेऊन जाते। इकडे श्रीकांतला असं थोडं भास होतो की कोणीतरी आहे, पण तो फोनवर बोलण्याच्या नादामध्ये विसरून जातो आणि पुन्हा आतमध्ये जातो। आता सिंधू आणि राघवचा प्लॅन तर सक्सेस झाला आहे। ते सुखरूप आता हॉस्पिटलच्या बाहेर गेलेले आहेत। इकडे आता श्रीकांत हा त्याच रूममध्ये येतो जिथे राघवला ॲडमिट केलेलं असतं आणि तिथे आल्यावरती आता लगेच तो बेशुद्ध झालेला पोलीस पाहून श्रीकांत दबकतो आणि म्हणतो की अरे बापरे, याला काय झालं। आता तो पोलिसांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्या पोलिसाला काही जाग येत नसते। तेव्हा श्रीकांताच्या तोंडावर पाणी मारतो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा कसा बसा तो पोलीस शुद्धीवर येतो आणि मग श्रीकांत म्हणतो की काय रे, काय झालं, तुला मारलं का। तेव्हा पोलीस म्हणतात की नाही, पण इथे त्या सिस्टर आल्या होत्या, त्या मला म्हणाल्या की पेशंटच्या काही टेस्ट करायचे आहे, म्हणून मी बाजूच्या रूममध्ये यांना घेऊन चाललेले आहे। तेव्हा मी पण त्यांना म्हटलं की मी सुद्धा तुमच्याबरोबर बाजूच्या रूममध्ये येईल, पण त्या मला म्हणाल्या की अगोदर तुम्हाला ज्यूस प्यावं लागेल। आता राघवला सुद्धा ज्यूस दिलेलं होतं, ते ज्यूस मी पिलं आणि त्यानंतर मला पुढे काय झालं काहीच आठवत नाही। मग आता श्रीकांत म्हणतो, वा, हा सगळा आपल्याला त्या सिंधूचा आहे, सिंधूनेच राघवला इथून पळून नेलेला आहे। तिला असं वाटत असेल की ती जिंकली आहे, पण ती जिंकणार नाही, तर मी अजून तिला अडकवणार आहे, कारण सिंधू ही माझ्या जाळ्यात अडकलेली आहे असं स्वतःलाच तो चॅलेंज करत असतो। तर प्रेक्षकांनो, इकडे आता श्रीकांत त्या पोलिसांना म्हणत असतो की ती बाई होती कोण नक्की, तुम्ही ओळखतात का तिला। पण तो पोलीस म्हणतो की त्या बाई मला माहिती नाही, पण ते सिस्टर म्हणूनच काम करत होत्या, कदाचित हॉस्पिटलमधलेच कोणीतरी असेल। पण श्रीकांत म्हणतो नाही, तुमचा तो गैरसमज आहे, ते सिंधूनेच घेतलेला वेश होता, सिंधू काहीही करू शकते आणि सिंधूच इथे राघवला पळवण्यासाठी इथे तसा वेश करून आली होती। तेव्हा पोलीस म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मला ती सिंधू दाखवा कशी आहे, मग मी तुम्हाला सांगतो, मी ज्या बाईला पाहिले तिला मी चांगल्या प्रकारे ओळखू शकतो। तेव्हा श्रीकांत म्हणतो बरं ठीक आहे, तुला मी नंतर भेटतो असं म्हणून आता श्रीकांत हा मधूला फोन करतो आणि म्हणतो की मधू, अगं ती सिंधू फार हुशार ठरली, तिने राघवला इथून पळवून नेलेला आहे। तेव्हा मधूला धक्काच बसतो। मधू आता म्हणते काय मामा, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला तरी मी तुला सांगत होती की त्या सिंधूला इतका हलक्यात घेऊ नको, काय झालं बघितलं, ती गेलीच ना शेवटी त्या राघवला सोडवून घरी। तेव्हा आता आपणच पुन्हा हरलोय असंच म्हणावं लागेल ना। काय मामा, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, मला असं वाटलं होतं की मी नाही करू शकले ते तू करू शकशील, पण तुझ्यातही तेवढी धमक नाहीच वाटतं, शेवटी सिंधू समोर सुद्धा तू कमीच समजलास। तेव्हा श्रीकांतला राग येतो। श्रीकांत म्हणतो असं नाही आहे बेटा, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, आत्ताच्या आत्ता मी तर रत्ना पारखेंच्या घरी जातो आणि बघ, नाही ना पुन्हा त्या राघवला अटक केली तर नावाचं श्रीकांत नाही असं म्हणून तो मधूला धीर देत असतो आणि तो खरोखर आता रत्ना पारखेंच्या घरी जाण्याचा प्लॅन करतो आणि म्हणतो की मला त्याचा
घराचा कोपरा शोधू दे, नक्की त्याला लपून ठेवलंय की कसं ठेवलंय, तो जर घरात नाही ना दिसला मग त्याची कशी वाट लावतो ना बघाच असं. आणि 4-5 पोलिसांना घेऊन तो रत्नापारखीच्या घरी जायला निघतो. इकडे आता सिंधू घरी आलेली असते आणि तिच्या रूममध्ये ती राघवला म्हणत असते की राघव, अहो तुम्ही घरात नव्हता तेव्हा घरच्यांची काय अवस्था झाली होती, पण तुम्ही आलाय ना घरात वेगळाच आनंद झालाय. तेव्हा मी तुम्हाला सोडवलंच, माझ्यावर विश्वास ठेवला ना त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी तुम्हाला सोडवू शकले असं सिंधू राघवला म्हणत असते. मग राघव खूप इमोशनल होतो आणि लगेच सिंधूला तो जवळ घेतो, तिला मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो की थँक्स सिंधू, आज तू होतीस म्हणून माझं सगळं काही नीट आहे. तेव्हा आता पुढे सिंधू इकडे राजश्री, रेश्मा आणि ऋतुजा या सिंधूचं कौतुक करत म्हणत असतात की आपण आत्तापर्यंत खूप त्रास दिलाय सिंधूला, तिचं कधीच मन जपलं नाही, तिला खूप त्रास देत तिला समजूनच सांगितलं, कारण मधू इथे होती, आपण आत्तापर्यंत फक्त मधूचं ऐकत राहिलो, पण मधूपेक्षा सिंधू काही पटींनी बरीच आहे. आज मधूवर आपण विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला तिने तडा न जाऊ देता राघवला सुखरूप घरी सुद्धा आणलं. खरं सिंधूमध्ये किती धमक आहे ना, श्रीकांतसारख्या माणसाला सुद्धा तिने हरवलं. तेव्हा याच्यापुढे आपण किती मतभेद झाले तरी हा एकोपा सोडायचा नाही. लगेच सिंधू तिथे येते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही. तेव्हा रुक्मिणी काकू म्हणतात की अगं तुझंच कौतुक चाललंय, खरं सिंधू तू आमच्या राघवला कसं सुखरूप घरी आणलंस याचं श्रेय तुझ्याकडे जाते, कारण तू खूप मेहनतीने त्याला सोडवलेस. तेव्हा सिंधू म्हणते असं काही नाही, खरं तर एकोपा खूप महत्त्वाचं असतं, एकीचे बळ असलं ना की माणूस कोणत्याही परिस्थितीमधून जिंकू शकतो. तेव्हा तर रुक्मिणी काकूंचे पण डोळे उघडतात, त्या म्हणतात की खरंच सिंधू एकीचे बळ, तू बरोबर म्हणत आहेस. आतापर्यंत आम्ही खूप मोठा गैरसमज केला होता तुझ्या बाबतीत, तुला चुकीचं समजलं होतं, पण तसं काहीच नाही आहे सिंधू, तू खूप वेगळी आहेस आणि तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला, त्या विश्वासाचा तू नक्कीच फायदा करून घेतलाय की आमचा राघव घरी आला. तेव्हा तर रुक्मिणी काकू, राजश्री, रेश्मा सगळेजणी खूप कौतुक करत खूप आनंद एन्जॉय करत असतात. तर इकडे आता सिंधू म्हणत आहे की अजूनही आपल्याला भीती आहे, कारण तो कोणत्याही क्षणी श्रीकांत इथे पोलिसांना घेऊन येऊ शकतो. तेव्हा आपल्याला पुढचा काही प्लॅन करायचा आहे. तेव्हा सिंधू त्यांना प्लॅन सांगते आणि आतमध्ये येऊन राघवला म्हणते की राघव, श्रीकांत कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो, तेव्हा आपल्याला अलर्ट व्हायला लागेल. मग राघव म्हणतो की पण माझ्या घरामध्ये अशी कोणती जागा नाही की तिथे मी लपून बसेल. मग सिंधू म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे, आपल्या घराच्या बाहेर जो ट्रंक आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही लपू शकता का. तेव्हा तुम्हाला नाही जमणार ना. राघव म्हणतो की का नाही जमणार सिंधू, अगं आम्हाला आहे ना जेव्हा पोलीस कमिशनरच्या इथे पोस्ट मिळाली ना तेव्हा ट्रेनिंग दिली होती की ट्रंकमध्ये कसं लपायचं आणि स्वतःचा बचाव कसा करायचा, तेव्हा मला जमेल ट्रंकमध्ये लपायला, चल असं म्हणून आता सिंधू ही राघवला त्या ट्रंकमध्ये लपवते आणि लगेच तिथे आता श्रीकांत पोलिसांना घेऊन घरामध्ये येतो. तो आता रेश्मा, ऋतुजा, राजश्री, रुक्मिणी काकू सगळ्यांना विचारत असतो की वा, तुम्ही तर तुमच्या मुलाला, नातवाला घरी आणलंय, पण आता मी पुन्हा त्याला घेऊन जाणार आहे, माझ्याबरोबर पोलीस आहेत, तेव्हा आता गुन्हेगाराला माफी नाही असं म्हणून तो चक्क आता राघववरच आळ लावत असतो. तेव्हा सिंधू आणि राघव नाही म्हटल्यावर तो रेश्माला विचारतो रुक्मिणी काकूंना की हे दोघं कुठे आहेत. आता मी पोलिसांना घेऊन आलेलो आहे आणि तुमच्या नातवाला अटक करणार आहे. तेव्हा आता सिंधूने त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं की ते कोणी आलं तरी आपलं तोंड उघडायचं नाही, म्हणून त्या गप्पच असतात. तेव्हा श्रीकांतला खूप चिड येत असते की हा काय अशा गप्प बसलेला आहे. तेव्हा सरड्याची मजल ही फक्त कुंपणापर्यंतच असते आणि तुमचं कुंपण कितपर्यंत आहे हे मला माहिती आहे असं श्रीकांत आता राजश्रीला पाहून म्हणतो. तेव्हा राजश्री म्हणते की पण इथे नाहीच आहे ना आमचा मुलगा निसून, तेव्हा तुम्ही कशाला वाद घालताय, तुम्हाला शोधायचे तिकडे शोधा. तेव्हा आता सिंधू ही राघवला ट्रंकमध्ये लपवून आतमध्ये येते आणि श्रीकांतला पाहून श्रीकांत लगेच सिंधूला पाहून टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो की वा, नवऱ्याला शेवटी तू सोडवलंस, पण सिंधू एक लक्षात ठेव, तो सुटला म्हणून काय झालं, मी तुला अडकवणार आहे. तेव्हा सिंधूला धक्काच बसतो की असं का म्हणताय. तेव्हा सिंधू पुन्हा त्याचा प्लॅन हाणून पाडणार आहे. सिंधू समोर श्रीकांत हरला आणि त्याला ही गोष्ट पचवणं खूप अवघड जाते आणि म्हणूनच तो डायरेक्ट आता म्हणतोय की सिंधू जबाबदार आहे राघवच्या या गोष्टीला. तेव्हा प्रेक्षकांनो पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे. खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद. पाहत राहा लग्नाची बेडी आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे रोजचे तुम्हाला त्याचे अपडेट्स मी वेळेवर सर्वात आधी इथे या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद.